Hello, say student. Today we are going to discuss about the problems from derivative. So, see now in derivative, we had completed that about the formulas that are the main formula x raised to n याचा डॅश एक्स रेस टू एनचा डॅश म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज नथिंग बट इट इज सॉरी it is n into x raised to n minus 1. This is the formula, and this formula we can use. Suppose x cube is there, then derivative is d by dx of just derivative of x cube is 3x square. बघा n into x raised to n minus 1. 3 into x raised to 3 minus 1 means 2. In this way, if there is x square dash, then it means d by dx of x square, which is 2x. In this way, derivative of x is nothing but d by dx of x, which is 1 into x raised to 1 minus 1. 1 into x raised to 0 means 1. So remember, this is an important formula to find derivative of x raised to n. See that. पहा डेरिव्हेटिव्ह मधला एक बेसिक प्रिन्सिपल आहे एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. तर त्या संदर्भात हा फॉर्म्युला होता. एक्स रेस टू एन मीन्स डेरिव्हेटिव्ह इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. वन मोर थिंग अबाउट दिस इज प्रॉपर्टीज. आता तुम्हाला लास्ट टाइम आपण डिस्कस केलेले होते दोन प्रॉपर्टीज डेरिव्हेटिव्ह मधल्या. कोणत्या दोन प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या तर पहा. नंबर 1, डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एक्स. इट मीन्स के इंटू एक्स डॅश असेल किंवा एफ ऑफ एक्स असेल, फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे इथं स्केलर आहे के इंटू एफ ऑफ एक्स. मग इथे एफ ऑफ एक्सला मल्टिपल के असेल, व्हेरिएबल पार्टला मल्टिपल कॉन्स्टंट के असेल, तर प्रॉपर्टी असे आहे के इंटू एफ ऑफ एक्सचा डॅश म्हणजेच के इंटू एफ डॅश एक्स. सो रिमेंबर, दिस इज अ वन रूल. स्केलर रूल आपण म्हटलं तरी चालेल. हा जो स्केलर रूल आहे तो रूल आपण कुठे यूज करू शकतो पहा. ज्या वेळेस व्हेरिएबलला कॉन्स्टंट के मल्टिपल असतो. मग आता इथे पहा, फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर असेल, तर इथे 3 हा एक्स स्क्वेअरचा मल्टिपल आहे. अकॉर्डिंग टू दिस रूल वी टेक दॅट कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ते होणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मीन्स 3 इंटू एक्स स्क्वेअर डॅश. बट यू नो 3 इंटू 2x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह
2x येतं, n इंटू एक्स रेज टू n मायनस 1 रूलनुसार. सो दॅट 3 इंटू 2 means 6x. So this is the answer. As like that, one more example, suppose d by dx of 5 into cos x. Same thing happen. This is the constant 5 which is multiple of cos. मग इथे हा 5 आपण बाजूला घेणार मल्टिपलमध्येच. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स होणार ते, म्हणजेच 5 इंटू कॉस एक्सचा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, अँड दॅट मीन्स 5 इंटू मायनस साइन एक्स, अँड दॅट मीन्स मायनस 5 साइन एक्स. सो रिमेंबर दॅट. पहा एकदा. तर स्केलर मल्टिपल असेल तर तो व्हेरिएबलला मल्टिपल असेल तर तो आहे असा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर मल्टिपलमध्ये राहतो, आणि कॉन्स्टंट सेपरेट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. हे आपल्याला माहिती आहे. ओके. सो नाउ so after that see the next. आपण अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घेत आहोत. एक्झरसाइजचे क्वेश्चन नंतर. अजून एक रूल तुम्हाला सांगितलेला आहे. तो रूल असा आहे, इफ y इक्वल टू u प्लस v देन y डॅश इक्वल टू u डॅश प्लस v डॅश. ॲडिशन रूल. जर दोघांचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असेल u आणि vचं, तर ॲडिशनमध्ये सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येतं. ओके. वन मोर थिंग, इफ y इक्वल टू u मायनस v, then also remember y dash equal to u dash minus v dash. So addition subtraction is possible to separate in derivative. तर हे दोन रूल आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सेपरेट करता येते, हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर आपण यावरती आता काही एक्झाम्पल्स घेऊयात. लास्ट टाईमसुद्धा काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. So see here, find dy by dx if y equal to 3 sin x plus 4 cos x. पहा, असा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. ओके. सो सी इन द सोल्युशन. Solution given y equal to 3 sin x plus 4 cos x. So differentiate both sides with respect to x. Therefore dy by dx equal to d by dx of 3 sin x plus 4 cos x. आता आपण हे सिम्बॉलिकमध्ये लिहूया डॅश फॉर्ममध्ये. सो हिअर विल बी 3 sin x प्लस 4 cos x डॅश. आतमध्ये डॅश सेपरेट करता येतो. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह जर पॉसिबल असेल तर सेपरेट करता येतं. सो अकॉर्डिंग टू दॅट रूल y डॅश इज इक्वल टू 3 sin x डॅश प्लस 4 cos x डॅश. म्हणजे आपण दोघांची ॲडिशन आहे, दोघांना डॅश सेपरेट केला, दोघांचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं. सो दॅट y डॅश इक्वल टू, आता तुम्हाला आत्ताच जस्ट आपण डिस्कस केलं की स्केलर मल्टिपल हा व्हेरिएबल पार्टला असेल तर तो स्केलर आउटसाईडला घेता येतो. अकॉर्डिंग टू दिस 3 इंटू
sin x dash plus similarly 4 into cos x dash. Dash means derivative. So that y dash equal to 3 into sin x चा dash म्हणजे sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x असतं प्लस 4 इंटू कॉसचा डॅश म्हणजे मायनस साइन एक्स. हे फॉर्म्युले आहेत. दॅट आर द फॉर्म्युले विच वी हॅड कम्प्लिटेड इन प्रिव्हियस लेक्चर. त्याची लिस्ट आपण तुम्हाला दिलेली आहे. सो दॅट वाय डॅश इक्वल टू 3 कॉस एक्स मायनस 4 साइन एक्स अँड देअर फोर लास्ट आन्सर dy बाय dx. वाय डॅशलाच आपण dy बाय dx फॉर्ममध्ये लिहू शकतो. अल्टरनेटिव्ह सिम्बॉल आहे. इज इक्वल टू 3 cos x minus 4 sin x is the final answer. So see that. See that. पहा आपण फाइंड dy बाय dx मल्टिपल आणि ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. स्केलर मल्टिपल म्हणजे नंबर जर मल्टिपलला व्हेरिएबल पार्टचा असेल तर तो नंबर बाहेर घ्यायचा आणि त्याच्या मल्टिपलमध्ये ज्या फंक्शनला तो मल्टिपल होता त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं असतं. म्हणूनच आपण डॅश फॉर्ममध्ये घेतल्यानंतर 3 साइन एक्सचा डॅश होता 3 बाजूला घेतला साइन एक्सचा डॅश. तसंच 4 कॉस एक्सचा डॅश होता 4 बाजूला घेतला आणि कॉस एक्सचा डॅश. आणि साईनचा डॅश म्हणजे कॉस आणि कॉसचा डॅश म्हणजे मायनस साइन एक्स. हे आपण या पद्धतीने सॉल्व केला आणि वाय डॅश म्हणजे dy बाय dx हे सिम्बॉल परत रिप्लेस केला. फाइंड dy बाय dx म्हटलेलं होतं म्हणून. सो सिमिलरली नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम वी हॅव टू टेक हिअर वन मोर प्रॉब्लेम. फाइंड dy बाय dx. टेबल पे अब उसके बाद ये ले ओके. सो 3x4 प्लस 5x क्यूब प्लस 2x स्क्वायर प्लस 6 is the given expression to find dy by dx. So as per our previous problem given y equal to 3x raised to 4 plus 5x cube plus 2x square plus 6. Now take derivative on both sides. It means y dash equal to 3x raised to 4 plus 5x cube plus 2x square plus 6 dash. Now separate dash for each term. So 3x raised to 4 dash plus 5x cube dash plus 2x square dash plus 6 dash. अकॉर्डिंग टू आवर प्रॉपर्टी आपण आत्ताच डिस्कस केलेल्या प्रॉपर्टीनुसार हा 3 मल्टिपल आहे एक्स स्क्वेअरचा एक्स रेस टू 4चा 5 मल्टिपल आहे एक्स क्यू रेस टू 3चा. मग हे कॉन्स्टंट बाजूला मल्टिपलमध्ये येतील. सो वाय डॅश इक्वल टू 3 into x raised to 4 dash plus 5 into x cube dash plus 2 into x square dash plus 6 into dash. So that now y dash equal to 3 into x raised to 4 dash means 4 into x cube plus 5 into 3x square plus 2 into 2x plus constant 6 is separate from variable, only 6 is the constant, derivative is 0. And so that here last answer dy by dx, y dash means dy by dx equal to 3 into 4 12
12x cube plus 15x square plus 2 into 2 4x is the last answer of this problem. So see it.